नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या सत्रामध्ये आपण वर्ग 10वा विषय गणित याविषयी माहिती घेणार आहोत. गणित या विषयाचा सिलेबस कमी करण्यात आलेला आहे. जवळपास 25% सिलेबस महाराष्ट्र शासनाने कमी केलेला आहे. तर हा नेमका कोणता कमी केला, किती कमी केला, याबाबत बरेचशी शंका समाधान या शंकेचं समाधान होणे गरजेचं आहे. म्हणून हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत देत आहे. विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे शालांत प्रमाणपत्र परीक्षा SSC एप्रिल 2021 या परीक्षेसाठी शासनाने जवळपास 25% सिलेबस कमी केलेला आहे. याचे कारण म्हणजे कोविडच्या प्रादुर्भावामुळे शाळा टोटली बंद होत्या, जवळपास बंद होत्या आणि ऑनलाईन शिक्षण सुरू होतं. विद्यार्थी मित्रांनो, तर गणित या विषयाची काठिण्य पातळी लक्षात घेऊन महाराष्ट्र शासनाने शालेय विभागाने या विषयाचा जवळपास 25% सिलेबस कमी केलेला आहे. आणि हा कमी झालेला सिलेबस नेमका कोणता आहे, याबाबत बरीचशी साशंकता विद्यार्थ्यांमध्ये, शिक्षकांमध्ये होती. आणि ही शंका दूर करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने एवढ्यातच एक GR जारी केला आणि त्या GRच्या माध्यमातून हे स्पष्ट झालं की जवळपास 25% सिलेबस हा गणित विषयाचा कमी करण्यात आलेला आहे. आणि हा कमी करण्यात आलेल्या सिलेबसची माहिती या आजच्या या सत्रामध्ये, व्हिडिओच्या सत्रामध्ये आपण तुम्हाला देत आहोत. आणि पॉईंट टू रिमेंबर दॅट नियर अबाउट 20% सिलेबस इज रिड्यूस्ड बट इव्हॅल्युएशन पॅटर्न इज नॉट चेंज. इव्हॅल्युएशन पॅटर्न इज सेम. विद्यार्थी मित्रांनो, मूल्यमापनाची जी पद्धत आहे ती सारखीच आहे. ती कोणत्याही प्रकारची त्याच्यामध्ये बदल करण्यात आलेला नाही, ती जशाला तशीच आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हे शासनाचं धोरण काय असते की वर्षभर विद्यार्थ्यांनी जो सिलेबस शिकलेला आहे त्याच्यामध्ये कोणता वाव, त्यांच्यामध्ये असणाऱ्या कलागुणांना वाव मिळाला की नाही, त्यांच्यामध्ये काही शैक्षणिक बदल झालेले आहेत किंवा नाही, त्यांच्यामध्ये काही ॲबिलिटी आलेली आहे किंवा नाही, त्यांच्यामध्ये काही स्किल डेव्हलप झाली की नाही, याविषयी माहिती घेण्यात येते. फॉर एक्झाम्पल, टू डेव्हलप लॉजिकल थिंकिंग, ॲनालिटिकल रिझनिंग, ॲबिलिटी टू ड्रॉ लॉजिकल कन्क्लुजन्स, and ability to use mathematical technique in day-to-day life, and also problem solving ability, skill of drawing figures, diagrams, graphs, charts, etc with perfection. म्हणजे चांगल्या योग्य प्रकारे हे गुण विद्यार्थ्यांमध्ये रुजले किंवा नाही, याबद्दल माहिती जाणून घेण्यासाठी काय करतं शासन, परीक्षेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना काही प्रश्न विचारते आणि ह्या प्रश्नांची उत्तरं जर त्यांनी व्यवस्थित दिली तर तो बदल त्या विद्यार्थ्यांमध्ये झाला असं शासनाच्या लक्षात येते. म्हणून हा जो पॅटर्न होता तो तसाच आहे, त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल करण्यात आलेला नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्ये बघा, फॉर स्टँडर्ड 10 मॅथ फर्स्ट अँड सेकंड रिटन एक्झाम 40 मार्क फॉर मॅथ सेकंड अँड 40 मार्क फॉर मॅथ सेकंड अँड फर्स्ट. 40 टोटल रिटन एक्झाम मार्क 80 मार्क. 80 गुण असतात लेखी परीक्षेसाठी आणि अंतर्गत मूल्यमापनासाठी 20 मार्क. इंटरनल इव्हॅल्युएशन 20 मार्क. तर अशा प्रकारचा एकूण हा 100 मार्काचा प्रश्न, 100 गुणांचा हा प्रश्न पेपर असतो तर गणिताचा हा. तर या 100 गुणामध्ये अंतर्गत मूल्यमापनाविषयी तुम्हाला माहिती आहेच, तरी पण मी पुन्हा एकदा सांगतो की 10 मार्काचे असाइनमेंट असतात त्याच्यामध्ये. मॅथ फर्स्टसाठी 5 मार्क आणि मॅथ सेकंडसाठी 5 मार्क, आणि 10 मार्काचे प्रॅक्टिकल असतात. मॅथ फर्स्टसाठी 5 आणि मॅथ सेकंडसाठी 5. आता याच्यामध्ये प्रॅक्टिकल हे 10 दिले जातात. 10 प्रॅक्टिकलचे गुण लक्षात घेऊन त्या 10 प्रॅक्टिकलच्या गुणांचे 5 प्रॅक्टिकलच्या गुणामध्ये म्हणजे 5 मार्कामध्ये कन्वर्ट केले जाते. अशा प्रकारे हे 5 प्रॅक्टिकलचे आणि 5 असाइनमेंटचे एकूण 10 मार्क असतात. आणि रिटन एक्झाम म्हणजे लेखी परीक्षा असते 40 गुणांची. अशा प्रकारे हे 50 मार्क मॅथ फर्स्टचे आणि 50 मार्क मॅथ सेकंडचे असे या परीक्षेचं स्वरूप असतं विद्यार्थी मित्रांनो. तर आणखी याच्यामध्ये असा एक बदल करण्यात आलेला आहे की ज्या ठिकाणी प्रॅक्टिकल परीक्षा म्हणजे प्रात्यक्षिक घेतल्या जात नाही किंवा घेऊ शकत नाहीत कोणत्याही कारणाने समजा, तर अशा शाळांना
MCQs घेण्याची मुभा दिलेली असते शासनाच्या मार्फत. तर त्या ठिकाणी ते MCQ घेऊ शकतात. MCQs याच्यावर 10 MCQs असतात मॅथ फर्स्टसाठी आणि 10 मॅथ सेकंडसाठी असतात. तर याच्यामधून पुन्हा 5-5 मार्क त्यांना दिले जातात कन्वर्ट करून 10चे 5मध्ये. तर अशा प्रकारे ही ज्या ठिकाणी प्रॅक्टिकल घेणं शक्य नसते त्या ठिकाणी MCQ आणि ज्या ठिकाणी प्रॅक्टिकल घेणं शक्य आहे सहजपणे त्या ठिकाणी प्रॅक्टिकल घेतले जाते. तर असं हे स्वरूप असते परीक्षेचं कोणत्या गणिताच्या. तर 100 मार्काचा असा हा पेपर असतो. याच्यामध्ये कोणताही बदल केला गेलेला नाही. जसा मागच्या वर्षी होता त्याचप्रमाणे हा पेपर पॅटर्न असतो. तर याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपण पाहूया नेमके कोणते प्रकरण कमी झाले आणि कोणते कमी झालेले नाहीत यावर्षी आहेत असे. तर सुरुवातीला मॅथ फर्स्ट याच्यामध्ये इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स मागच्या वर्षी होतं, याही वर्षी आहे. क्वाड्रॅटिक इक्वेशन मागच्या वर्षी होतं, यावर्षीसुद्धा आहे. AP यावर्षी आहे, मागच्याही वर्षी होतं. फायनान्शियल प्लॅनिंग जे की मागच्या वर्षी होतं पण यावर्षी नाही. हा महत्त्वपूर्ण बदल झालेला आहे विद्यार्थी मित्रांनो. त्याचप्रमाणे प्रोबॅबिलिटी मागच्या वर्षी होतं, याही वर्षी आहे. स्टॅटिस्टिक्स हा चॅप्टरसुद्धा मागच्या वर्षी होता पण यावर्षी नाही आहे. तर हा सुद्धा एक महत्त्वपूर्ण बदल आहे. म्हणजे टोटल एकूण मागच्या वर्षी 6 चॅप्टर्स परीक्षेला होते परंतु यावर्षी फक्त 4 चॅप्टर परीक्षेला आहेत. म्हणजे टोटल 2 चॅप्टर्स आर टोटली रिड्यूस्ड फॉर द इव्हॅल्युएशन. म्हणजे हे 2 चॅप्टर जे आहेत हे टोटली कमी करण्यात आलेले आहे सिलेबसमधून. फायनान्शियल प्लॅनिंग आणि स्टॅटिस्टिक्स म्हणजे सांख्यिकी असे 2 प्रकरण कमी झालेले आहे विद्यार्थी मित्रांनो. तर त्या अनुषंगाने याचे जे मार्क आहेत समजा 12 आणि 8 एकूण 20 मार्क आहेत. सांख्यिकीचे 12 आणि फायनान्शियल प्लॅनिंग म्हणजेच असे एकूण 12 आणि 8 म्हणजे 20 मार्क होतात. हे 20 मार्क इकडं कन्वर्ट केलेले आहे या 4मध्ये तुम्हाला विभागून दिले जातील. जसे की पहिलं प्रकरण आहे, पहिलं चॅप्टर आहे इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स. वेटेज आहे याचं 20 मार्क 12 मार्क. आता हे 12 प्लस होईल 14 होईल 15 होईल जे काय समजा असेल ते. त्याचप्रमाणे क्वाड्रॅटिक इक्वेशन हे 12 मार्काचं होतं. याच्यामध्ये सुद्धा काही प्रमाणात वाढ होईल, 1-2 मार्क वाढतील याचे. AP हे सुद्धा 8 मार्काचं होतं, आता 10 मार्काचं होईल किंवा 9 मार्काचं होईल. त्याचप्रमाणे प्रॉबॅबिलिटी याच्यामध्ये सुद्धा वाढ होईल. हे 8 मार्काचं आहे तर 9-10 मार्काचं होऊ शकते. तर अशा प्रकारे हा 60 मार्काचा एकंदर पेपर होईल आणि 60पैकी तुम्हाला 40 मार्काचे प्रश्न जे असतील ते सोडवायचे असतात. तर अशा प्रकारचा महत्त्वपूर्ण बदल मॅथ फर्स्टमध्ये झालेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो हे जे तुम्ही आज जाणून घेत आहात तर याचा फार मोठा उपयोग तुम्हाला अभ्यास करताना होणार आहे. जसे की आता समजा पहिला प्रश्न आहे पहिलं चॅप्टर आहे तर हे चॅप्टर 12 मार्काचं आहे, दुसरंसुद्धा 12 मार्काचं आहे. तर या 2 चॅप्टरला तुम्ही जास्तीत जास्त वेळ देऊ शकता जेणेकरून तुम्हाला जास्तीत जास्त याचा अभ्यास करता येईल. कारण याच्यावर आधारित जवळपास 14-15 मार्काचे प्रश्न विचारले जातात. क्वेश्चन इक्वेशन इन 2 व्हेरिएबलवर, त्याचप्रमाणे क्वाड्रॅटिक इक्वेशनवर. तर या प्रकरणांना जास्त वेळ द्यायचा अभ्यास करायला, याच्यावर जास्त जोर द्यायचा. तर अशा प्रकारचं स्वरूप या मॅथ फर्स्टचं असेल. तर विद्यार्थी मित्रांनो हे लक्षात घ्या की तुम्ही कोणत्या चॅप्टरला किती वेळ द्यायचा हे त्याच्या मार्कावरून ठरवायचं आपण. म्हणजे कोणत्या प्रकरणाला किती मार्क दिलेला आहे आणि त्याप्रमाणे त्याला वेळ द्यायचा. हे झालं मॅथ फर्स्टच्या बाबतीत. आता मॅथ सेकंडच्या बाबतीत बघूया. याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला मागच्या वर्षी सिमिलॅरिटी होती, यावर्षी पण सिमिलॅरिटी हे प्रकरण आहे. पायथागोरस थेरम मागच्या वर्षी होता, याही वर्षी आहे. सर्कलसुद्धा आहेच. त्याचप्रमाणे जॉमेट्रिक कन्स्ट्रक्शन्स मागच्या वर्षी होतं, याही वर्षी आहे. कोऑर्डिनेट जॉमेट्रीसुद्धा याही वर्षी आहे. ट्रिग्नॉमेट्रीसुद्धा याही वर्षी आहे. परंतु शेवटचं प्रकरण जे आहे मेन्सुरेशन्स जे मागच्या वर्षी होतं पण यावर्षी नाही आहे. हा एक महत्त्वपूर्ण बदल या ठिकाणी करण्यात आलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो तुम्ही लक्षात घ्या की शेवटचं प्रकरण जे आहे हे ते टोटली रिड्यूस केलेलं आहे इव्हॅल्युएशनमधून. आलं लक्षात? म्हणजे या प्रकरणावर तुम्हाला एकही प्रश्न विचारला जाणार नाही परीक्षेमध्ये विद्यार्थी मित्रांनो. तर तुम्ही याचं म्हणजे काहीच वाचलेलं नाही तरी चालते, म्हणजे याकडे अजिबात लक्ष द्यायचं नाही या प्रकरणावर. तर हे जे 10 मार्क याचे
याच्यावर किती मार्काचं वेटेज होतं विद्यार्थी मित्रांनो, तर 10 मार्काचं वेटेज होतं. तर हे 10 मार्क तुम्हाला इकडं वाढून मिळतील. मग आता समजा सिमिलॅरिटी जे 10 मार्काचं होतं विचारलं जात होतं याच्यावर, तर आता 12 मार्काचं विचारलं जाईल. त्याचप्रमाणे पायथागोरस थेरम जे 7 मार्क निर्धारित होते ते आता 8 किंवा 9 होतील. त्याचप्रमाणे सर्कल 12 मार्काचं होतं ते सुद्धा 14 मार्काचं होऊ शकते. तर अशा प्रकारे हे या प्रकरणावरचं मार्कांचं वेटेज जे आहे ते वाढलं जाईल. तर मग त्या अनुषंगाने तुम्ही त्या प्रकरणाला किती वेळ द्यायचा हे ठरवता येईल तुम्हाला, जेणेकरून ते प्रकरण तुम्ही चांगल्या प्रकारे करू शकता, त्याची तयारी करू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, हा बदल तुम्ही लक्षात घ्या आणि चांगला अभ्यास करा, तयारीला लागा. हा व्हिडिओ जर तुम्हाला चांगला आवडला तर सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, तुमच्या मित्रांना पाठवा, जेणेकरून मला दुसरा व्हिडिओ बनवण्यासाठी प्रेरणा मिळेल. तर हे झालं मॅथ सेकंडच्या बाबतीत विद्यार्थी मित्रांनो. आता आपण पाहणार आहोत नेमकं पेपरचं स्वरूप कसं असते, रिटर्न क्वेश्चन पेपर फॉर्मॅट कसा असतो, तर याविषयी आपण माहिती घेऊया. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहितीच आहे आपल्या गणितच्या पेपर 1मध्ये 5 प्रश्न असतात, 2मध्ये 5 प्रश्न असतात, 1मध्ये 5 प्रश्न असतात आणि या 5 प्रश्नामध्ये पहिला ए बी असते, दुसरा ए बी असते आणि तिसरा ए बी असते, आणि चौथा आणि पाचवा जो प्रश्न असतो तो त्याला सब क्वेश्चन नसतात, ते सिंगल प्रश्न असतात. तर विद्यार्थी मित्रांनो, पहिला प्रश्न पाहताना लक्षात घ्या, फार महत्त्वाचा बदल म्हणता येणार नाही, फार महत्त्वाचं आहे पहिला प्रश्न बघणं. याच्यामध्ये पहिल्या प्रश्नामध्ये क्वेश्चन नंबर 1A अँड बी असे 2 असतात. याच्यामध्ये एमध्ये 4 प्रश्न विचारले जातात, MCQ असतात. या MCQमध्ये तुम्हाला 4 पैकी 4 सुद्धा सोडवावे लागतात. याच्यामध्ये काही ऑप्शन नसते, फक्त याच्यामध्ये एकच असते की तुम्हाला एक महत्त्वाचं आहे विद्यार्थी मित्र, लक्षात घ्या, महत्त्वपूर्ण सूचना मला समजत वाटल्यास. याच्यामध्ये काय असते की पहिल्यांदा आपण जो प्रश्न सोडवतो याच्यामध्ये पहिल्यांदा सोडवलेल्या प्रश्नाचाच विचार केला जातो. समजा आता MCQ क्वेश्चन नंबर 1 मधला MCQ जे आहे की नाही, ते मी 4 पैकी 3 बरोबर सोडवले आणि तुम्हाला 4 पैकी 3च मार्क पडले आणि पुढे जाऊन तुमच्या लक्षात आलं आणि पुन्हा तुम्ही 4 पैकी 4 प्रश्न हे व्यवस्थित चांगले अचूक सोडवले, तर तुम्हाला पहिल्या प्रयत्नात जेवढे मार्क मिळाले तेवढेच मार्क ग्राह्य धरले जातील. दुसऱ्या प्रयत्नात किंवा दुसऱ्यांदा तुम्ही जे सोडवता की ज्याच्यामध्ये तुम्हाला 4 पैकी 4 मिळाले ते ग्राह्य धरले जाणार नाहीत पेपरमध्ये. म्हणजे तपासताना फक्त पहिल्या प्रयत्नामध्ये जे काही तुम्ही सोडवाल, MCQच्या बाबतीत हा नियम आहे बरं का, दुसऱ्या प्रश्नाच्या बाबतीत नाही. दुसरे प्रश्न तुम्ही किती वेळाही सोडू शकता, त्याच्याबद्दल काही वाद नाही, म्हणजे काही हरकत नाही. परंतु पहिल्या प्रश्नामधील क्वेश्चन जे MCQच्या बाबतीतच असा नियम आहे की पहिल्या प्रयत्नामध्ये सोडवलेल्या प्रश्नाचाच या ठिकाणी विचार केला जातो, हा नियमच आहे. त्याच्यानंतर तुम्ही पूर्णपैकी पूर्ण सोडून जास्त मार्क कमवले तरी त्याला काही अर्थ नाही, ते विचार घेतला जात नाही. त्याच्यात आणखी दुसरा महत्त्वाचा भाग आहे, ऑप्शन लिहिताना उपप्रश्न क्रमांक लिहायचा आणि त्याच्या पुढे त्याचा ऑप्शन जो असेल वर्णाक्षर त्याचं लिहायचं, ABCD जे असेल ते. फॉर एक्झाम्पल क्वेश्चन नंबर 1A 2B असं लिहायचं, आलं लक्षात. त्याच्यानंतर याच्यामध्ये दुसरा प्रश्न आहे, सॉल्व द फॉलोइंग सब क्वेश्चन. याच्यामध्ये 4 प्रश्न असतात, 4 पैकी 4 तुम्हाला सोडवायचे असतात आणि फार सामान्यातले सामान्य विद्यार्थी म्हणजे सोपा प्रश्न असतो. याचं उत्तर 1 ते 2 ओळीमध्ये लिहायचं असते विद्यार्थी मित्रांनो, फार लांब लचक लिहून काही अर्थ नाही. एकच मार्काचा प्रश्न असतो, म्हणजे 4ला 4 मार्क, 4 उपप्रश्न असतात, 4ला 4 मार्क असतात. हे 4ला 4ही तुम्हाला सोडवायचे आहेत आणि जास्त ओळीमध्ये लिहायची गरज नाही. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, विचार करूया दुसऱ्या प्रश्नाचा. दुसऱ्या मध्ये कंप्लीट द ॲक्टिव्हिटी असते, ॲक्टिव्हिटी दिलेली असते, म्हणजे कृती आराखडा दिलेला असतो. आतापर्यंत काय होतं, बऱ्याचशा भाषा विषयामध्ये ही कृती आराखडा द्यायची, पण गणितमध्ये नसायची. परंतु मागील काही वर्षापासून आपल्या गणितामध्ये सुद्धा ॲक्टिव्हिटी देणं सुरू केलं आणि ही ॲक्टिव्हिटी दुसऱ्या मध्ये जी असते ती 2 मार्काची असते आणि याच्यामध्ये एनी 2 आउट ऑफ 3 3 पैकी 2 तुम्हाला सोडवायचे असतात, म्हणजे 4 मार्क असतात, 2 प्रत्येकी 2. म्हणजे या ॲक्टिव्हिटीमध्ये 4 बॉक्सेस असतात आणि या 4 बॉक्सेसचे प्रत्येक बॉक्सेसला अर्धा मार्क असे 2 मार्क होतात. मग तर हे नुसते बॉक्सेस भरून तुम्हाला जमणार नाही, याचं पूर्ण उत्तर तुम्हाला लिहावं लागेल, कृती लिहावी लागेल आणि त्या कृतीमध्ये जे बॉक्सेस येतात त्या बॉक्सेसमध्ये उत्तर लिहून ते पूर्ण करावे लागेल.
तरच तुम्हाला ते मार्क पूर्ण पडतील. तुम्ही जर नुसतं बॉक्सेस लिहिले आणि रिकाम्या जागा लिहूनच ते पूर्ण केलं तर त्याला काही अर्थ राहणार नाही. ते पूर्ण तुम्हाला ॲक्टिव्हिटी पूर्ण करावी लागेल. त्यानंतर क्वेश्चन 2मध्येच बी आहे, सॉल्व द फॉलोइंग सब क्वेश्चन. याच्यामध्ये 4 आउट ऑफ 5 म्हणजे 5पैकी 4 तुम्हाला सोडवायचे आहेत. एकूण 5पैकी 4 सोडवायचे आहेत. सामान्यातला सामान्य विद्यार्थीसुद्धा हे सहजपणे सोडू शकते. 8 मार्काचे प्रश्न असतात. याचे उत्तर तुम्हाला 4 ते 6 ओळीमध्ये लिहायचे असतात. तर विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 1 आणि 2 हे आपण इथपर्यंत आपण आलो. तर इथपर्यंत आपण जवळपास अर्धा पेपर संपवतो आपला. म्हणजे 20 मार्क झाले तुमचे. अर्धा पेपर म्हणजे 20 मार्क. 20 मार्क तुम्ही कमावू शकता इथपर्यंत. म्हणजे पहिला प्रश्न 8 मार्काचा आणि दुसरा 12चा. 12 आणि 8 20 मार्क तुमचे झालेत. 20 मार्क कुठंच गेले नाही तुमचे. याच्यावर थोडंसं म्हणजे साधारण अभ्यास जरी केला तरी हे 20 मार्क तुमचे सहज तुम्हाला मिळतात विद्यार्थी मित्रांनो. तर तिसरा प्रश्न आहे. तिसऱ्या प्रश्नाकडे वळूया आपण. तिसरा ए आहे ॲक्टिव्हिटी. हे इथं सुद्धा ॲक्टिव्हिटी विचारला जाते, पण इथली ॲक्टिव्हिटी ही 3 मार्काची असते आणि आपल्याला एकच लिहायची असते. एनी 1 आउट ऑफ 2. 2पैकी 1 सोडवायची असते आणि याच्यामध्ये 6 बॉक्सेस असतात विद्यार्थी मित्रांनो. तर या ॲक्टिव्हिटीची थोडी काठिण्य पातळी हे जास्त वाढलेली असते थोडीशी. म्हणजे थोडा कठीण प्रश्न असतो. एकदमच कठीण नाही, पण थोडा कठीण असतो. आणि हे बॉक्सेस परत एकदा सांगतो की फक्त बॉक्सेस लिहून जमणार नाही, तर कृती लिहायची आणि बॉक्सेस सोडून तिचे उत्तर पूर्ण कंप्लीट करायचं. तर अशा प्रकारे कधी बॉक्सेसच्या ऐवजी दुसऱ्या स्वरूपातही प्रश्न विचारले जाऊ शकतात, परंतु शक्यतोवर 6 बॉक्सेस असतातच. हे झालं. आता याच्यामध्येच क्वेश्चन नंबर 3 बी आहे. तर हा बी तर तुम्हाला संधी घेऊन येणारा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो. तर संधी घेऊन म्हणाल तर कसं 4पैकी 2च लिहायचे आहेत तुम्हाला याच्यामध्ये. तरी आणि याच्यामधला जो प्रश्न आहे तो ज्ञान आकलन उपयोजन म्हणजेच मल्टी स्किल क्वेश्चन याच्यामध्ये विचारला जाते. तर इथपर्यंत आपण पोहोचलो म्हणजे जवळपास आपला 29 मार्क कंप्लीट होतात. म्हणजे 75% पेपर आपला पूर्ण सोडून होतो तिसऱ्या प्रश्नापर्यंत. म्हणजे 29 मार्क आपल्याला मिळून जातात इथपर्यंत जर आपण व्यवस्थितपणे सोडवलं तर विद्यार्थी मित्रांनो. तर याच्यानंतर हा जो चौथा प्रश्न असतो तो चौथा प्रश्न थोडा कठीण असतो. म्हणजे कठीण म्हणण्यापेक्षा अभ्यास करणारा मीडियम विद्यार्थीसुद्धा सोडू शकतो. असं म्हणजे काही फारच कठीण अशातला भाग नसतो. विद्यार्थी मित्रांनो, काही अगोदर जे पेपर पॅटर्न होता त्यामध्ये काय करायचे विद्यार्थी आपले पोपटपंची करून 100पैकी 100 मार्क कमवायचे. तर हे एक लक्षात आलं परीक्षा मंडळाच्या आणि त्यांनी काय थोडासा बदल केला. या प्रश्नामध्ये पुस्तकातील जशाच्या तसा प्रश्न न विचारता त्यामध्ये थोडाफार बदल करून हा प्रश्न तुमच्यासमोर देण्यात आलेला आहे. की जसं की याच्यामध्ये थोडाफार चेंज करायचा आणि पुस्तकाच्या बाहेरचा प्रश्न टाकायचा. त्याचं जे काठिण्य पातळी आहे ते तशीच ठेवायची, परंतु जशाला तसा प्रश्न न टाकता पुस्तकाच्या बाहेरचा टाकायचा आणि याच्यामध्ये 3पैकी 2 सोडवायचे असतात तुम्हाला. असे 8 गुण या प्रश्नावर असतात विद्यार्थी मित्रांनो. तर याच्यानंतर 5वा प्रश्न आहे. 5वा प्रश्न थोडासा क्रिएटिव्ह प्रश्न आहे. तर याच्यामध्ये 2पैकी 1 सोडवायचं आहे तुम्हाला. खूप कठीण नाही, पाठ्यपुस्तकातीलच भाग विद्यार्थ्यांना कितपत समजला हे तपासण्याचं काम या प्रश्नामार्फत केलं जाते विद्यार्थी मित्रांनो. तर 5वा प्रश्न अशा स्वरूपाचा असतं की जसं की x² + 5 × √x+5 हे एक उदाहरणादाखल सांगतो तुम्हाला. विद्यार्थी मित्रांनो, हे वर्गसमीकरण आहे का असं विचारलं जाते तुम्हाला. तर सर्वसामान्य विद्यार्थी काय म्हणतात की हे वर्गसमीकरण आहे, परंतु याचं उत्तर नाही असं आहे. कारण याचा इंडेक्स चलाचा 2 आहे म्हणजेच वर्गसमीकरण आहे असं आपल्याला वाटते, परंतु x² + 5 × √x+5 हे पॉलिनॉमियलच नाही ना, त्याच्यामुळे हे वर्गसमीकरण नाही. अशा प्रकारचे प्रश्न क्रमांक 5मध्ये असतात विद्यार्थी मित्रांनो. त्याचप्रमाणे दुसरं एक उदाहरण तुम्हाला सांगतो. याच्यामध्येच कसं विचारलं जाते. 1.5, 2 आणि 2.5 हे ट्रिपलेट आहे का असं विचारलं जाते. तर बरेचसे विद्यार्थी हो म्हणतील, पटकन उत्तर लिहून टाकतील, कारण ते खरंच आहे. कारण 2.5 जे आपण सोडवलं तर याचं उत्तर बरोबर येते, परंतु हे नॅचरल नंबर नाहीत म्हणून हे ट्रिपलेट नाहीत.
आहे की नाही. 1.5, 2 आणि 2.5 हे नॅचरल नंबर नसल्यामुळं हे पायथागोरसचे टिपलेट नाही आहेत. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारचे प्रश्न याच्यामध्ये असतात. त्याच्यानंतर प्रश्न जे आहे थेरमचा, तो पार्ट 2 मध्ये विचारला जातो. तर अशा प्रकारे हे लक्षात घ्या बदल झालेला, आणि चांगल्या प्रकारे मार्क कमवा. बेस्ट ऑफ लक. धन्यवाद.